अमरावतीमध्ये अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचे कट्टर समर्थक असलेले चिखलदरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंग सोमवंशी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। यावेळी सोमवंशी यांच्यासह आल्हाद कालोटी चिखलदरा नगर परिषदमधून सातत्याने 20 वर्ष नगरसेवक राहिलेले राजेश मंगलेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री निवासस्थानी पक्षप्रवेश केला। नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र सिंग सोमवंशी यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अमरावतीमध्ये मोठा झटका बसलाय। यावेळी युवा स्वाभिमानी पार्टीचे बडनेरा विधानसभा आमदार रवी राणा यांनी सुद्धा राजेंद्र सिंग सोमवंशी यांचे पक्षात स्वागत केले। राजेंद्र सिंग सोमवंशी यांनी चिखलदरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून नेतृत्व केले आहे आणि त्यांच्या पत्नी विजया राजेंद्र सिंग सोमवंशी या देखील पूर्वी नगराध्यक्ष होत्या। भाजपमध्ये प्रवेश करताच राजेंद्र सोमवंशी यांना चिखलदरा नगर परिषद नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे। स्थळाच्या विकासासाठी मी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मेसेजमुळे चिखलदराचा विकास बाकीचे पर्यटन स्थळाच्या धर्तीवर झाला पाहिजे म्हणून मी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर निवडणुकीत तोंडावर आहे आणि कुठेतरी अजित पवार गटाचे आपण त्या ठिकाणी एक नेते म्हणून होते, कार्यकर्ते म्हणून होते, निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश का होतो? मी माझे मिसेस काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष होती याच्या अगोदर आणि विकासासाठी जे काही अडथळे आम्हाला निर्माण झालेले म्हणजे विकास जे झाला नाही त्यामुळे मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेण्यात आलेला। आपण काँग्रेसमध्ये असताना नगराध्यक्ष होते, मात्र त्या ठिकाणी विकास करू शकले नाही असं आपल्याला म्हणायचं नाही, विकास जसा झाला पाहिजे तसं त्या धर्तीवर झालेला नाही। भाजप मोठ्या प्रमाणात घवघवीत तसं यश प्राप्त केलं आहे आणि कुठंतरी या निवडणुकीनंतर आता भाजपमध्ये इन्कमिंग सुरू झालं आहे। मला असं वाटतं की भाजपमध्ये इन्कमिंग म्हणण्यापेक्षा जेही लोक गेल्या किती वर्ष काम करत आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की जर क्षेत्राचा विकास करायचा आहे, वर जर मोदीजी एज ए प्राईम मिनिस्टर आहे, राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि चिखलदरासारखा जो पर्यटन स्थळ आहे आणि जेही लोक एवढे वर्ष नेते म्हणून तिथे काम करत होते त्यांना माहीत आहे की आपण सत्तेसोबत राहिलो, आपले लोकांना जर पुढे आणायचं आहे तर आम्हाला त्याच पक्षासोबत जावं लागेल आणि नेतृत्व ज्याला आपण पाहतो आहे की चाणक्य म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देवेंद्र फडणवीसजी जे या पद्धतीने काम करताय त्यांच्यासोबत राहून आमचे चिखलदराचा आणि मेलघाट म्हटल्यानंतर आम्हाला पर्सनली असं वाटतं की आमचा परिवार आमचं क्षेत्र हा मोठा झाला पाहिजे। आमचे दादा गेल्या 15 वर्षापासून नगराध्यक्ष म्हणून तिथे काम करत होते आणि आज आम्हालाही चांगलं वाटतो आहे की त्यांनी जे निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं आणि इलेक्शन भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून तिथे लढण्याचं, तर तिकडचे येणाऱ्या काळामध्ये जे आमचे विचार आहे की सगळे मिळून आम्ही जे विकास करायचा आहे त्याकरिता खूप चांगला निर्णय आम्ही स्वागत केला, त्यांचं प्रवेश करून घेतला आणि त्यांचं मनापासून अभिनंदन केला। सिनियर लोकांचा जे वेळ त्यांनी राजकारणामध्ये दिलं त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा करून लोकांना फायदा कसा होईल त्याबद्दल त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि आज जे निर्णय त्यांनी घेतला प्रवेश करण्याचं तर मला वाटते तो नेते लोकांच्या हिताचा आहे। नेते कोण आहे, कसे आहे, कोणासोबत होते हा दृष्टी ना ठेवताना आजची जी परिस्थिती आणि जे विकास आहे त्यामुळे आज आमचे दादाचं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन हा चिखलदराच्या विकासच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये दिसेल। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अमरावती।